अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी नाशिक शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयामध्ये 9 महिने पूर्ण दिवस भरलेल्या मात्र सिझेरियन होणार असलेल्या 78 महिलांनी हा मुहूर्त साधून डॉक्टरांकडे प्रसूतीची इच्छा व्यक्त केली। त्यांची प्रसूती सुखरूप झाली आहे। यामध्ये 46 मुलांसह 32 मुलींचा जन्म झालाय। यातील 38 मातापित्यांनी आपल्या मुलाचे नामकरण राम तर 8 बालिकेचे नाव सिया सीता असे ठेवले आहे। याबाबत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मीनल रणदिवे यांनी माहिती दिली। जसं आपण बघितलं की रामाच्या मंदिरासाठी जो 500 वर्षापासून मुद्दा राहिला होता की आपल्याला राम मंदिराची स्थापना करून हवी होती, तर का 22 तारखेला 22 जानेवारीला तो सुवर्णयोग उद्भवला आणि राम मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना करण्यात आली। तर आम्हाला बरेच आमचे जे पेशंट आहेत ज्यांचे दिवस भरत आले आहेत किंवा ह्या कालावधीमध्ये या आठवड्यामध्ये त्यांची बाळंतपणं होऊ शकतात किंवा एक्सपेक्टेड आम्ही त्यांना सीझरच करून घेणार आहोत, अशा काही पेशंट्सने आम्हाला अप्रोच केला सिझेरियन सेक्शनसाठी। अशातलेच माझंही एक पेशंट आम्ही रविवारी सकाळी ॲडमिट केलं होतं की ज्याला गळ्याभोवती बाळाच्या घट्ट 2 नाळेचे वेढे होते आणि त्यांना सीझर लागणार होतं। तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आम्हाला सांगितलं की जर हा सीझरचा मुहूर्त आम्हाला या मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी करता आला तर आम्हाला आनंदच आहे, म्हणून आम्ही सोमवारी 22 तारखेला सकाळी सीझर केलं आणि त्यांच्या सुवर्णयोगाने त्यांनाही मुलगा झाला आणि सगळीकडं हॉस्पिटलमध्ये आणि नातेवाईकांमध्ये आनंद पसरला। तसं तर बऱ्याच डॉक्टरांकडे पेशंटने अप्रोच केले होते, त्यामुळे ह्यावेळेस सिटीमध्ये 22 तारखेला जवळजवळ एक 78 ते 79 सीझर करून बाळ जन्माला आले। त्यात काही मुलं बाळं होते और काही मुली होत्या। तर असं सगळं आनंदमय वातावरण होतं। काल तर असं दिवाळीसारखंच वातावरण होतं, सगळीकडे फटाके आणि आनंद आणि जल्लोष, आणि त्याच्यामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। एकीकडे देशात आनंद उत्सव साजरा होत असताना आमच्या दवाखान्यात देखील आम्ही आनंद साजरा केला, असं डॉक्टर मीनल रणदिवे यांनी म्हटलंय। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।